जय महाराष्ट्र मित्रांनो, सध्याच्या घडीची सर्वात मोठी नवी दिल्लीतून बातमी समोर येत आहे। अभिजित दीपकेंनी केला मोठा खुलासा। थेट संसदेच्या आवारातून पहिली मोठी बातमी। तर कोणत्याही महत्त्वाची बातमी बघण्यापूर्वी आपल्या चॅनलवर लाईक, शेअर व सबस्क्राइब करा, जेणेकरून अशा राजकीय महत्त्वाच्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। नवी दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळाला। पोलिसांनी संसद मार्चमधील आंदोलकांनी जंतर मंतर रोखण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर आंदोलक संसदेच्या दारात पोहोचून आंदोलन केलं, तेव्हा पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला। या लाठीचार्ज दरम्यान अनेक आंदोलक जखमी झाले आहेत। पोलिसांनी 12 वर्षाच्या मुलीचं डोकं फोडल्याचा आरोप अभिजित दीपके यांनी केलाय। दीपके यांच्या आरोपाने राजकीय वर्तुळात जोरदार खळबळ उडाली आहे। अभिजित दीपके यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी अभिजित दीपके म्हणाले की क्रूरपणे दिल्ली पोलिसांनी मुलांना मारले, 12 वर्षाच्या मुलींचं डोकं फोडलंय। पुरुष पोलिसांनी मुलींचा गळा पकडून त्यांचं डोकं फोडलं, मी स्वतः ते पाहिलं। माझ्या बाजूला ही मुलगी आहे। पोलिसाचे तिचे कपडे फाडले, तिच्या छातीवर पाय दिले। पोलिसांना मुलांचा खून करण्याची ऑर्डर होते का? धर्मेंद्र प्रधान यांना वाचवण्यासाठी मुलांचं रक्त सांडायचं होतं का? मुलांचं डोकं फोडू नये म्हणून आम्ही मागे हटलो। सरकारला मुलांची पर्वा नाही। मुलांवर ज्या पद्धतीने मारलं जात होतं त्यावरून दिल्ली पोलिसांना काय ऑर्डर होता हे समजून येतं। दीपके पुढे म्हणाले की लहान मुलं आहेत, शाळा कॉलेजातील मुलं आहेत, 17-18 वर्षाची आहेत। 1 महिन्यापासून आम्ही आंदोलन करतोय आणि काही झालं नाही। काल दिल्ली पोलिसांमुळे हल्ला झाला, त्यांनी लाठीचार्ज केला, त्यामुळे चेंगराचेंगरी झाली। एका मुलीला जबर मारलं, या मुलीला काही झालं तर त्याला। या घटनेत 150 मुलं जखमी झाले। मोदींच्या आदेशाने दिल्ली पोलिसांना हल्ला केलाय। दगडांचे ट्रक आले कुठून? आमच्या प्रत्येकाच्या बॅग चेक केल्या जात आहे, असं कॉकरोच पक्षाचे अभिजित दीपके यांनी पोलिसांना आणि थेट मीडियाला सवाल केलाय। मित्रांनो, काल दिल्लीत जंतर मंतरवर कॉकरोच जनता पक्षाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले। संसदेकडे कूच करताना आंदोलक आणि पोलिसांमध्ये मोठा वाद झाला। आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला, त्यानंतर दगडफेक करण्यात आली। सर्वीकडे एकच गोंधळ उडाला। या हिंसक घटनेत 118 पोलीस तर 150 आंदोलक जखमी झाल्याचे समोर आले। आंदोलकांवर पोलीस लाठीचार्ज करत असताना इकडे संसदेकडे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा एक व्हिडिओ समोर आलाय। ते हसत हसत संसदेबाहेर पडत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। त्यावरून समाज माध्यमांवर संतापाची जोरदार लाट उसळली आहे। अनेकांनी शिक्षण मंत्र्याच्या कृतीवर टीकास्त्र सोडले आहे। तर आंदोलक पेटलेले असतानाही तरुण तरुणीवर लाठीचार्ज झाला असताना शिक्षण मंत्र्यांना त्यांच्याशी काहीच सोयीसुतक नसल्याची टीका सोशल मीडियातून होत असताना दिसत आहे। मित्रांनो, कॉकरोच जनता पार्टीचे अभिजित दीपके यांनी थोड्या वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली, त्यात त्यांनी सरकारवर चांगलेच तोंडसुख घेतले। दिल्ली पोलीस हे गुंड असल्याचा आरोप त्यांनी केलाय। 12 ते 14 वर्षाच्या मुलींवर अमानुष लाठी हल्ला असल्याचा आरोप त्यांनी केलाय। तर एका आंदोलनकर्त्याची तब्येत अत्यंत गंभीर असल्याचा दावा दीपके यांनी केलाय। त्यांनी या सर्व हिंसेला पोलीस जबाबदार असल्याचा आरोप केलाय। ट्रक भरून दगड कोठून आलेत, कोणी आणलेत आणि असा आरोप त्यांनी करत पोलिसांना जबाबदार। मित्रांनो, अशातच एक मोठी अपडेट अजून समोर येत आहे की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा लवकरच विद्यार्थ्यांच्या समोर येईल का? यावर संसदेच्या एक मोठी आणि अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे। मित्रांनो, राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या खासदारांनी बैठक बोलवली होती। पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीला उपस्थित होते। यावेळी त्यांनी थेट नीट पेपर लीक प्रकरणात मोठं वक्तव्य केलंय। विद्यार्थ्यांचं भविष्य खराब होऊ देणार नाही, पेपर लीक प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा देण्यात येईल, असं मोठं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलंय। संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे। मित्रांनो, पेपर लीक प्रकरणात एवढ्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे, तर उद्याचं भवितव्य कॉकरोच जनता पार्टीच्या हातात आहे। त्यांनी या निर्णयावर ठाम राहून जर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला तरच उद्याचा पेपर लीक होणार नाही, याची 100% शाश्वती विद्यार्थ्यांना मिळू शकते आणि शिक्षण क्रमात पुन्हा असा गैरव्यवहार होणार नाही, याची देखील हमी विद्यार्थ्यांना वर्तमान काळात आणि भविष्य काळातही मिळू शकते।
त्यामुळे त्यांचं हे आंदोलन नक्कीच वाजवी आहे. तर यावर तुमचं मत काय हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ संसदेपर्यंत पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.